काय प्रकार दादा? किती फटाके या ठिकाणी कसं म्हणजे उडणार कसं कुठं पेटवायचं इथं? या ठिकाणी पेटवायचं. हां, हे क्रॅकलिंग होणार, शावर होणार याच्यात, शावर होणार इथं असं धरायचं आता. मल्टी कलर. आता धरलं तर काय अडचण नाही. काहीच अडचण नाही, कोणत्याही प्रकारची विजा होणार. दिवाळीच्या निमित्ताने कोपरगाव शहरातील बाजारपेठ सजलेली आहे. बाजारपेठेत आता गर्दी दिसत आहे. त्याचबरोबर कोपरगाव शहरातील तहसील कार्यालया शेजारच्या मैदानावरती आता फटाका स्टॉल्स या ठिकाणी मोठ्या संख्येने लावण्यात आलेले आहे. आपल्यासोबत काही फटाका विक्रेते आहे, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की यंदा मार्केटमध्ये कोणकोणते नवीन फटाके आलेले आहेत. या ठिकाणी विविध प्रकारचे फटाके असेल, सुटे अटम बॉम्ब असेल किंवा इतर जे प्रकार आहे फटाके ते दिसत आहे. आपण चर्चा कोण आहे इथं हो ना? अच्छा दादा, काय सांगाल यंदा काय नवीन आलेले आहे फटाक्याचे प्रकार? प्रथमतः सर्व कोपरगाववासियांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. आज फटाक्यामध्ये विविध व्हरायटी आपल्या या समर्थ फटाका स्टॉलमध्ये उपलब्ध आहे. त्यामध्ये लायन लिओन झाला, पबजी गन झाली, पिकॉक झाले, AK-47 बॉम्ब झाला, हे पाण्यामध्ये फुटणारा हा फटाका आहे. असे विविध 500 ते 600 व्हरायटीमध्ये आपल्याकडे फटाके या ठिकाणी उपलब्ध आहे आणि विविध प्रकारचे फॅन्सी आयटम सुद्धा आपल्या या स्टॉलवर उपलब्ध आहे. आता तुम्ही हे सांगता AK-47, नेमका काय प्रकार आहे हा AK-47 म्हणजे? हा AK-47 हा सद्दाम बॉम्ब आहे. सद्दाम बॉम्बपेक्षा याचा आवाज थोडा जास्त आहे आणि ग्राहकांची या AK-47 बॉम्बला खूप सारी पसंती आहे. किती रुपयाचा आहे बॉक्स? हा बॉम्ब 120 रुपयाला बॉक्स आहे. त्यामध्ये 5 नग आहे. अच्छा, पिकॉक म्हणजे मोरचं चिन्ह याच्यावर दिसतोय. नेमका हा प्रकार काय? हा मोर असा फुलतो, जसा मोराचा पंख फुलतो तसा मोर असा फुलतो. ट्रॅकलिंग मध्ये याच्यामध्ये ट्रॅकलिंग बाहेर निघतं. अच्छा, आता ही पबजी गन पहिल्यांदाच आलं काय? ही पबजी गन नवीन आलेलं आहे. सगळं लेटेस्ट व्हरायटी आपल्याकडे. ही पबजी गन हवेमध्ये आपण बर्थडे पार्टीला यूज करू शकतो, लग्न समारंभामध्ये यूज करू शकतो. असे विविध कार्यक्रमामध्ये पबजी गन ही यूज होते. आता हा सिंहाचं चिन्ह याच्यावरती आहे, हा काय प्रकार आहे? हा गोल्डन लिओन आहे. यामधून स्पार्कल येत, या सिंहाच्या वरतून आहे ना स्पार्कल निघतं, असा गोल्डन कलरचा स्पार्कल, यामध्ये फॅन्सी स्पार्कल निघतं. आता हा पॉम्पम म्हणजे नेमका काय प्रकार आहे? हा पॉम्पम फटाका, हा मध्ये आपण पेटवायचा आणि पाण्यामध्ये फेकायचा, त्यामध्ये पाण्यामध्ये जाऊन हा फुटतो. म्हणजे पाऊस जरी पडला तरी हा पाण्यामध्ये यूज होऊ शकतो, असा हा फटाका आहे. म्हणजे पाण्यात जाऊन विजण्यापेक्षा फुटतो असं? फुटतो हा पाण्यामध्ये. किती रुपयाला बॉक्स आहे हा? 100 रुपयाला बॉक्स आहे. 50 पीस येतात त्याच्यामध्ये. असे विविध सारे व्हरायटी आपल्या या शॉपमध्ये उपलब्ध आहे. काय सांगाल? आपण जर बघितलं तर कोपरगाव शहराच्या बाजारपेठेला चालना मिळावी यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून कोपरगावचे व्यापारी महासंघ असेल किंवा इतर जे सामाजिक संघटना आहे, राजकीय पक्षांचे नेते आहे, सगळेच आवाहन करतात की कोपरगावची बाजारपेठ फुलावी, त्याचबरोबर या इथील अर्थचक्राला गती मिळावी, यासाठी स्थानिक खरेदीला महत्त्व दिलं पाहिजे. काय तुम्हाला अनुभव येतो या बाजारपेठेत? या वेळची बाजारपेठ थोडी मंदच आहे, कारण शेतकऱ्यांचे जे नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांवर आपली ही बाजारपेठ, जो आपण शेतकरी राजा म्हणतो, त्यावर आपली बाजारपेठ अवलंबून आहे. पण आज शेतकऱ्यांना अजून नुकसान भरपाई खूप साऱ्या आपल्या गावामध्ये मिळाली नसल्यामुळे कोपरगावमध्ये ही बाजारपेठ पाहिजे तशी अजून फुललेली नाही आणि त्याचा फटका साहजिकच आम्हाला या वर्षी अनुभवायला मिळतोय. आणि शेतकरी वर्ग जो बाजारपेठमध्ये उलाढाल करू शकतो, तो दुसरा कोणी असा खर्च करू शकत नाही. जो शेतकरी आहे तो आपला खराच राजा आहे आणि त्याच्यावरच आपली बाजारपेठ अवलंबून आहे. इतर ठिकाणी आपले कोपरगावचे लोक खरेदीसाठी जात असतात, फटाके सुद्धा बाहेरून खरेदी होत असते असं देखील कळतंय. तुम्ही काय सांगाल? या सर्व फसवे जे बाहेर गावी चालू आहे, हे सगळे फसवे प्रकार चालू आहे फटाक्यामध्ये. 1-2 वस्तू स्वस्त द्यायची आणि बाकीच्या वस्तूमध्ये आपली लूटमार करायची, हे ग्राहकांना आम्ही वेळोवेळी सांगत आलोय आणि त्यामुळे ग्राहक सुद्धा जागृत होत चाललेला आहे आणि कोपरगावमध्येच फटाक्याची खरेदी चालू आहे आणि बाहेर जे फसवेगिरी चालू आहे त्या ठिकाणी ग्राहक हा जागृत झालेला आहे आणि त्यामुळे कोपरगावातच ही फटाका विक्री आता जोमात चालू आहे. नक्कीच तुम्ही ग्राहकांना, कोपरगाव वासियांना काय आव्हान तुमचं राहील? कोपरगाव वासियांना हीच विनंती आहे की आपल्या स्थानिक व्यापाऱ्यांना प्राधान्य द्या. हे स्थानिक व्यापारी, पुराचं संकट आलं, कोपरगावमध्ये कोणती घटना घडली, त्यासाठी स्थानिक व्यापारीच हा कोपरगाव शहरासाठी पहिला धावून जातो. ना बाहेरचा कोणी येतो, ना ऑनलाईन वाले येतात. कोपरगावमध्ये फक्त स्थानिक व्यापारी स्थानिक व्यापाऱ्यांसाठी, स्थानिक नागरिकांसाठीच मदत करू शकतो. दुसरं कोणी आपल्या कोपरगावमध्ये बाहेरून मदत पाठवत नाही. यंदा काही नवनवीन प्रकार आलेले फटाक्यांमध्ये?
सर्वात प्रथम मी कोपरगाव शहरातील सर्व नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. मंगळवारच्या दिवशी दिवाळी आहे. अनेक प्रकार यावर्षी नवीन मार्केटमध्ये आलेले आहे. त्याच्यामध्ये समजा ते पिकॉकचं आहे, नंतर व्हॉट्सअप आहे, नंतर ते म्युझिकल रॉकेट आहे. अनेक असे प्रकार यावर्षी नवीन मार्केटमध्ये आलेले आहे. परंतु 2 दिवसावर दिवाळी आली. गत वर्षीचा अनुभव पाहता गेले शेवट 4 दिवस आमच्याकडे गिरायकाची रेलचेल खूप मोठ्या प्रमाणावर असते. परंतु यावर्षी कोपरगाव शहरात, तालुक्यात आणि राज्यात जो पाऊस झाला त्या पावसामुळं म्हणजे ओला दुष्काळ पडला असं म्हणायला काहीच हरकत नाही. आणि त्याच्यामुळं बाजारपेठेवर असा खूप मोठा परिणाम झालेला आहे. सांगाल कोपरगावचे लोक बाहेर वस्तू खरेदीसाठी जातात, फटाके असेल किंवा इतर वस्तू असेल. हो. अशांना काही तुम्ही आव्हान काय झालं, आता कोपरगाव शहरातील अनेक सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते हे सांगतात, आव्हान करतात, आपली खरेदी आपल्या कोपरगावातच करा. परंतु या इथं वैजापूर तालुक्यामध्ये 2-3 ठिकाणी असे फटाके 2-3 ठिकाणी फटाके जे मिळतात ते म्हणजे ती भरती समजा आमच्याकडे 1000ची लढ आहे, आमच्याकडे 1000ची जी लार आहे तिची भरती 1000 फटाकडे असती आणि आम्ही तिची किंमत त्यानुसार ठेवत राहतो. परंतु ते तिकडचे जे लोक आहेत त्यांची भरती 600-500 फटाक्याची असते आणि ती इकडच्यापेक्षा कमी दरात मिळते. आणि कोपरगावचे लोक म्हणतात नाही भाऊ आपल्याला तिकडं जायचं आणि तिकडं ती खरेदी करायची. आणि इतर सगळ्या संघटनेने आव्हान करून पण म्हणजे बाहेरच्या तालुक्यांमध्ये फसवलं जातं, आपल्या कोपरगावात फसवलं जात नाही. आता रोजचं जे गिऱ्हाईक आहे कोपरगाव शहरातला असेल किंवा तालुक्यातला असेल ते रोजचं तोंडावर तोंड पडतं. जर समजा उद्या माझ्याकडनं जर काही फटाकडे घेऊन गेले आणि ते काही फुसके निघाले काय आली ते आता येणार, भाऊ हे फटाके फुसके निघाली, मी त्यांना बदलून देणार. दिवाळी अवघ्या एका दिवसावर आलेली आहे आणि फटाका खरेदीसाठी मोठी गर्दी 2 दिवसा अगोदरच होत असते. परंतु या ठिकाणी शुकशुकाट जाणवतोय. त्यामुळे स्थानिक खरेदीला महत्त्व द्या असंच जे आहे तर आव्हान या ठिकाणी जे स्थानिक व्यापारी आहेत ते करताना आपल्याला दिसत आहे. त्यामुळे आपल्याला देखील काही खरेदी करायची असेल, दिवाळी निमित्ताने खरेदी करायची असेल तर आपण देखील स्थानिक बाजारपेठेला महत्त्व दिलं पाहिजे. आणि जे फटाका स्टॉल या ठिकाणी लावण्यात आलेले आहे कोपरगावच्या फटाका मार्केटमधूनच आपण फटाके खरेदी करावं असंच प्रकारचं आव्हान या ठिकाणचे फटाका विक्रेते सुद्धा करीत आहेत. कॅमेरा पर्सन वसीमसह मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव.